आज गुरुप्रतिपदा माघ शुद्ध प्रतिपदा या दिवशी श्रीपाद श्रीवल्लभ यांनी आपलं कार्य संपवून गाणगापुरातून ते श्रीशैल्य या ठिकाणी जायला निघाले। या दिवशी एका पानावर बसून कर्दळी वनातल्या एका केळीच्या पानावर बसून त्यांनी नदीतून या प्रवासाला सुरुवात केली आणि पुढे जाऊन ते गुप्त झाले। म्हणून दत्तपंथीय लोक श्रीपाद श्रीवल्लभांचे अनुयायी किंवा श्रीपाद श्रीवल्लभांना मानणारे भक्त आजचा दिवस गुरुप्रतिपदा म्हणून साजरा करतात। आणि या दिवशी तिसऱ्या अवतारातलं दत्तगुरूंचं कार्य आज संपलं आणि निर्गुण पादुका गाणगापुराला ठेवून श्रीपाद श्रीवल्लभ गुप्त झाले। आणि विशेष करून गुरुप्रतिपदेचे उत्सवान आमचे गोमंतका प्रदेशान वय क्षेत्रात होळे हे दत्तमंदिरात आमचे सकाळी दत्त महाराजांक अभिषेक दंपरा एकाक आरती आणि विशेष करून सांजे संध्याकाळी पालखी सेवा भजन सेवा आरती आणि तीर्थप्रसाद हे सगळे आम्ही वर्षंप्रती आचरण करता। असेच सगळे भक्तांनी त्याचे लाभ घेतलेले आसा। असे पुढे सुद्धा बरे रित्यान गुरूंचे मार्गदर्शन गुरूंचे अनुग्रह सगळ्यांक प्राप्त जावनी असे आम्ही सद्गुरूंकडे मागता आणि सगळे लोकांक सद्गुरू बरे देव बरे।